अजित पवार यांचे दुपारनंतरचे सगळेच कार्यक्रम हे रद्द करण्यात आले आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार हे दौंडला रवाना झाले आहेत। तर आपण बघतोय अजित पवार यांचे दुपारनंतरचे सगळेच कार्यक्रम रद्द करण्यात आलेत आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे अचानकपणे दौंडला रवाना झाले आहेत। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, नेमकं काय घडलं आहे? अजित पवार यांचे दुपारनंतरचे सगळेच कार्यक्रम रद्द करण्यात आलेत आणि अचानकपणे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दौंडला रवाना झालेत। नक्कीच अजित पवारांच्या या अचानक दौरा रद्द करण्यामागचं कारण हे अद्याप समजू शकलेलं नाहीये। आज सकाळी अजित पवारांनी शिवाजीनगर मुख्यालयामध्ये ध्वजारोहण केलं आणि त्यानंतर त्यांचे 3 नियोजित कार्यक्रम हे दुपारच्या सत्रामध्ये होते, मात्र त्या ठिकाणी अजित पवार आलेले नाहीत आणि त्यांनी थेट दौंडला दौंड शुगर कारखान्यावरती गेल्याची माहिती सध्या मिळालेली आहे। पण याचं कारण मात्र अद्यापही समजू शकलेलं नाहीये। राज्य सरकारमध्ये जो काही सध्या वाद आपण पाहतोय की मराठा आरक्षणाचा तापलेला पाहायला मिळते आणि या अनुषंगाने अजित पवार नेमके काय भूमिका आहे, म्हणजे नाराज ते झालेले आहेत का या सगळ्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून, हे अद्याप समजू शकलेलं नाहीये। आणि त्यामुळेच अजित पवार अचानकपणे नॉट रिचेबल झाल्याने तर्कवितर्क आता लढवले जात आहेत। सध्या ते दौंड शुगर कारखान्यावरती आहेत आणि तिथले कुठलेही नियोजित कार्यक्रम नाहीये। अतिशय गुप्तता या ठिकाणी पाळण्यात आलेली आहे आणि त्यामुळे अजित पवारांच्या मनात नेमकं काय चाललेलं आहे याचं कल्पना सध्या कुणालाच येत नाहीये। अचानकपणे कार्यक्रम रद्द केल्यामुळे पक्षाचे कार्यकर्तेही काहीसे नाराज झालेले आहेत, कारण की हे सगळे नियोजित कार्यक्रम अजित पवारांचे आज ठरलेले होते, पण अचानक त्याने दौंड का गाठलं याची चर्चा मात्र आता पुणे शहरामध्ये सुरू झालेली आहे। पण मी जसं म्हटलं की राज्यात जो काही सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे या अनुषंगानेच अजित पवार काही नाराज झालेले आहेत का किंवा ते बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये का, अशी सुद्धा चर्चा सध्या सुरू झालेली आहे। पण सर्वांपासून लांब राहण्याचं अजित पवारांनी पसंत केलेलं आहे आणि दौंड शुगर मध्ये सध्या ते गेलेले आहेत। नक्कीच अमोल, खरं तर अजितदादा यांचे दुपारनंतरचे सगळेच कार्यक्रम रद्द करण्यात आलेत, यामागचं नेमकं कारण काय, अचानकपणे अजितदादा नेमके दौंडला का गेले आहेत हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।